मुकटीत छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर उत्साहात संपन्न। धुळे तालुक्यातील मुकटी येथील साळुंखे भवन दत्त मंदिर जवळ प्रांगणात दिनांक 18 मार्च 2026 रोजी आज छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर घेण्यात आले। या शिबिराच्या प्रसंगी या ठिकाणी सुरुवातीला श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिबिरास सुरुवात करण्यात आली। तर यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब बदाने, रोहिदास पैलवान साळुंखे, विशाल उर्फ बबलू तात्या सैंदाने, तहसीलदार अरुण शेवाडे, नायब तहसीलदार देवेंद्र येवले, माजी सभापती बाजीराव नाना पाटील, छोटूभाऊ चौधरी, संतोष पाटील, रितेश भाऊसाहेब सैंदाने, योगीराज सैंदाने, रमेश पाटील, योगेश पाटील, बाबाजी पाटील, मनीषा कविता शिंदे, चोनेलाल पाटील, सदाशिव सुरवंशी, मंडळ अधिकारी डी.आर. लामगे, नागर गोजे, माजी पंचायत समिती सदस्य शर्मा सर, सर्व तलाठी, कोतवाल परिसरातील नागरिक, सेतू चालक या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। तर अरुण शेवाडे यांचा सत्कार या ठिकाणी नामदेव मराठे, दिव्यांग कार्यकर्ता तसेच सरपंच वेल्लाने राजेंद्र पाटील, संजय मराठे, डॉक्टर साहेब पवार, सजन बोरसे, मच्छिंद्र मराठे, पुंडलिक सोनवणे, योगेश मराठे, चंद्रकांत पवार, मंगल पवार, आप्पा भोसले, जितेंद्र पवार, गोकुळ पाटील, मारू पाटील, अविनाश वाघ, हिलाल मराठे, रवींद्र बोरसे आदी पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी सत्कार केला। तर यावेळी शेतीनिष्ठ कृषी पुरस्कार शेतकरी वसंतराव साळुंखे यांनी या ठिकाणी फार्मर ID PM किसान विशेष त्रुटी संदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले। तर तालुका कृषी अधिकारी गायकवाड, मंडळ अधिकारी जाधव, कृषी सहाय्यक ठाकरे आदी सर्व उपस्थित होते। तर शिबिरात जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवास प्रमाणपत्र, वय, राष्ट्रीयत्व, आदिवास प्रमाणपत्र, 7/12 व 8 उतारे तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966च्या कलम 155 अंतर्गत दुरुस्त नोंदींचे वितरण करण्यात आले। तसेच सामाजिक आर्थिक सहाय्य योजना अंतर्गत संजय गांधी योजना, इंदिरा गांधी योजना, श्रावणबाळ, राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना, कृषी सहाय्यक योजना अशा विविध योजनांच्या या ठिकाणी लाभार्थ्यांना मंजुरी आदेश देखील देण्यात आले। आरोग्य विभागाकडून आभा कार्ड, आयुष्य कार्ड, नागरिकांची वैद्यकीय तपासणी या ठिकाणी करण्यात आली। तर ग्रामविकास विभागामार्फत विवाह नोंद प्रमाणपत्र, जन्म दाखले, नमुना 8 नंबर उतारे, महिला व बाल विकास विभाग ICDS मार्फत पात्र महिलांना बेबी केअर किटचे वाटप तसेच ही शिधापत्रिका वितरण, आधार नोंदणी अर्ज स्वीकारण्यात आले। तर मोठ्या संख्येने या ठिकाणी मुकटी ग्रामस्थ उपस्थित होते। असा हा कार्यक्रम जनमानसांच्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये शासकीय कार्यालयाशी निगडीत विविध बाबींशी, विविध कामांशी आणि विविध सेवांशी थेट संबंध आणि संपर्क असतो। त्या शिबिराच्या माध्यमातून या पंचकृषीतले उपस्थित सर्व ग्रामस्थ बंधू आणि भगिनींनो, शासनाची कार्यालये दैनंदिन आपल्यासाठी खुली असतानाच सर्व सेवांचा लाभ हा आपल्याला देण्याचा अतोनात प्रयत्न होतो आणि ते मिळत सुद्धा आहे। परंतु समाजातला शेवटचा घटक जे पात्र आहेत आणि तरी काही लाभांपासून ते दूर आहेत किंवा काही कागदपत्रांची अपूर्णता असेल, त्यांना पूर्ण माहिती नसेल, अशा विविध योजनांची, त्यांना विविध शासकीय विभागांमार्फत राबवल्या जाणाऱ्या सर्व सवलतींची माहिती व्हावी आणि जनतेशी थेट प्रशासनाचा संवाद व्हावा आणि त्यातून एक उत्कृष्ट असा सुसंवाद घडून यावा, जेणेकरून जनसामान्यांना त्यांच्या दैनंदिन कामकाजासंबंधित आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा, शासकीय योजना, त्याचे लाभ याची माहिती व्हावी। हा उदात्त हेतू ठेवून या शिबिराचं आयोजन जनसामान्यांच्या सेवेसाठी या ठिकाणी केलेलं आहे। विनंती आहे, आपण या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व विविध प्रकारचे शासकीय विभाग, त्यांचे प्रतिनिधी आपल्यासाठी या ठिकाणी हजर झालेले आहेत। आपल्याला आधारशी काही संबंधित अडचणी असतील, 7/12शी असेल, आमच्याही फेरफाराशी असेल, संपर्क दुरुस्तीशी असेल, आरोग्य विभागाशी असेल, कृषी विभागाशी असेल, त्याचप्रमाणे सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाशी असेल, पुरवठा विभागाशी असेल, अशा सर्व विविध शासकीय विभागांशी संबंधित आपल्याला लाभाच्या योजना या प्रांगणामध्ये या ठिकाणी आज सर्व विभाग हजर झालेले आहेत। त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा। फक्त नाग गर्दी करून कार्यक्रमामध्ये व्यत्यय येणार नाही, शांतपणे आपला कार्यक्रम पार पडेल आणि मान्यवर आपल्याला
राज्य शासनाने जे अतिशय मोठा कार्यक्रम हाती घेतलेला आहे त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले तहसीलदार साहेब अरुणजी शेवाळे, उपस्थित त्यांच्या सहकारी सगळे अधिकारी, उपस्थित आपल्या गटामधून आलेले खूप आहेत. आज राज्य शासनाने हा जो उपक्रम सुरू केलेला आहे की ग्रामीण भागातल्या लोकांपर्यंत पोहोचवायचं, शासन आपल्या दारी, हा जो उपक्रम सामाजिक न्याय आणि विशेष जो सहाय्यक विभाग आहे त्याच्या मार्फत हा कार्यक्रम सुरू घेतला. आणि आपल्या तालुक्याचे आमदार रामदादा या ठिकाणी नाही, ते विधान भवनात आहे. आणि मग मला आज साहेब मी येत नाही या कार्यक्रमाला, पण रामदादा म्हणे तुम्ही जा, 5 मिनिटं आपल्याला जावं लागेल, या ठिकाणी यायला जरा उशीर झाला, वर्धायला माहीत होती, या ठिकाणी जावं लागलं असल्यामुळे मला या ठिकाणी यायला उशीर झाला म्हणून दिलगिरी व्यक्त करतो. मित्रांनो, शासनाचा उपक्रम जो आदरणीय देशाचे राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि हे युतीचं सरकार, महायुतीचं सरकार, याच्या मार्फत या जी योजना आहेत, या शासनाच्या असंख्य योजना आहेत. या योजना इतक्या मोठ्या प्रमाणात आहेत की या सगळ्या योजना जर तुम्हाला पोचवायच्या असतील तर शासनालाच आपल्या दारी यावं लागेल. कारण ग्रामीण आमच्या आया भगिनी, आमच्या मायमाऊली या शासनाकडे जाऊ शकत नाही. आणि म्हणून शासन आपल्या दारी हा अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी केला. सगळे अधिकारी मंडळी, तहसीलदार असतील, त्यांचे सर्व टीम असतील, या ठिकाणी टेबल मांडलेले आहेत. म्हणजे जे काही उपक्रम आहेत शासनाचे हे सगळं तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. खऱ्या अर्थानं आज या राज्याचे मुख्यमंत्री यांनी हा कार्यक्रम सुरू केला, त्याचं मनापासून स्वागत करतो. आणि या योजनेचा लाभ आपण घ्या. शासनाच्या योजना इतक्या आहेत, अजूनही आपल्याला माहीत नाही, इतक्या योजना आहेत. आमच्या ग्रामीण भागातल्या जनतेला या गोष्टीचं माहीत नाही. देशाचे लाडके पंतप्रधान मोदी साहेब यांनी आरोग्याच्या योजना दिल्या, अनेक योजना, ज्याच्यावर 200 योजना या आहेत, या पहिले समजून घ्या. आणि या जर योजना समजून घेतल्या तर खऱ्या अर्थानं याच्या पूर्वी या योजना लोकांना माहिती नव्हत्या. पण मोदी साहेबांच्या नेतृत्वात या देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर या योजना सुरू झाल्या. खऱ्या अर्थानं या योजनेचा उपयोग ग्रामीण भागाच्या लोकांना मिळाला पाहिजे, म्हणून मोदी साहेबांनी या सगळ्या लोकांना खातं उघडायला लावलं. आणि खात्यामधून त्या खात्यामध्ये डायरेक्ट पैसा, पूर्वी राजीव गांधी सांगत होते की मी जर दिल्लीत पैसा मंजूर केला तर तो फक्त 10% पैसा घरी लोकांपर्यंत जातो. पण आज ग्रामीण भागामधल्या जो आमचा जो घटक आहे, लहानाचा लहान घटक आहे, ग्रामीण भागातला शेतकरी असेल, शेतमजूर असेल, एखादा सालदार असेल, त्याला निवृत्ती वेतन सुरू झालेलं आहे आणि हे सगळे पैसे त्याच्या खात्यात जातात. ही खऱ्या अर्थानं या महायुतीचं आणि देशाचे लाडके पंतप्रधान यांनी सुरू केलेली योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्हा आपल्याच आहे. आणि म्हणून या सगळ्या कार्यक्रमासाठी धन्यवाद देतो. मी रामदादांच्या वतीने पुन्हा आपल्याला ज्या काही अडचणी राहून गेलेले हे बघा इथं मिळत आहेत, जे कोणी राहून गेले असतील त्यांना, आपल्या कार्यकर्त्यांना मी विनंती करेन की त्यांनी आमच्या कार्यालयाशी संपर्क साधावा आणि आमच्या कार्यालयामार्फत तुम्हाला पुन्हा योजना ही सगळ्या जे काही कोणा राहून गेले असतील त्यांना सुद्धा या प्रयत्न करता येईल एवढं या प्रसंगी सांगेल. सगळ्या आया भगिनींचं, माता भगिनींचं मनापासून स्वागत करतो. सगळ्या या ठिकाणचे सगळे आता कार्यकर्ते त्यांनी सुद्धा कामाला लागावं अशा प्रकारची विनंती करतो. आणि मला बोलवलं, माझा आदर तिथे केला म्हणून सहयोगांचं, विशेष करून आमचे मित्र साहेब आपल्या ग्रामीण भागामध्ये रामदादाचं काम तुम्हाला जास्त करावं लागणार आहे एवढ्या प्रकारची विनंती करतो. आणि लोकांचा फायदा झाला
तर खऱ्या अर्थानं एक नेतृत्व जो करतो तालुक्याचं, त्या तालुक्याचं जे नेतृत्व करतो त्या तालुक्यामधून काय कामं होतात, कशा पद्धतीचे कामं होतात, अशा दृष्टीने हे काम होईल. कारण पूर्वी काय होतं नाना, तुम्ही 10 वरी विरोधी पार्टीमा होता. आता पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचा आमदार म्हणून रामदादा या ठिकाणी आले. तो शरद पाटील होता, तो बी 5 वरी विरोधी पार्टीमा होता. आणि तुम्ही बी 10 वरील आम्हारी मागणी पुरी करे, मुर्दाबादनी जिंदाबादच करे, दुसरं कामच नाही होतं तुमचे. आणि म्हणून रामदादाच्या निमित्ताने या सरकारमध्ये रामदादा असल्यामुळे या सगळ्या योजना आपल्याला मिळत आहेत, हे आपल्याला विसरून चालणार नाही. आणि म्हणून मित्रांनो, मी या ठिकाणी कोणाला टीका टिप्पणी करायला उभा नाही, पण शासनाच्या योजना जर द्यायच्या असतील तर नेतृत्व भक्कम लागतं. आणि आज आपल्याला रामदादाच्या नेतृत्वाखाली या तालुक्यामध्ये जास्तीत जास्त कसं काम होईल, या तालुक्यामध्ये शेतकऱ्याला शेतमजुराला कसा फायदा मिळेल, हेच आपल्याला या ठिकाणी सांगायचंय. आणि पुन्हा एकदा तहसीलदार साहेब आपल्याशी बोलतील. आमच्या ग्रामीण भागामध्ये अनेक या ठिकाणी साहेब अतिक्रमण झालेले, त्यांना अतिक्रमणाला तुम्ही काय आम्हाला ते फायदा मिळवून द्या. आमच्या काही गरीब महिला आहेत, त्यांचे घर आहेत, हे सगळे कायम करून द्या, एवढंच आपल्याला विनंती करतो. आणि माझे 2 शब्द जय महाराष्ट्र. माझे जिल्हा परिषद सदस्य आदरणीय श्री बाळासाहेब बदाने साहेबांनी अतिशय आणि आमचे मित्र मनोहर दादा बदाने, माजी मार्केट कमिटीचे सभापती बाजीराव नाना पाटील, बबलू तात्याच म्हणावं, मला नाव माहीत नाही. आमचे मित्र बबलू तात्या, तालुका कृषी अधिकारी गायकवाड मॅडम, आमचे मित्र नायब तहसीलदार येवले साहेब, सर्व मंडळातील गावातील सर्व सरपंच, उपसरपंच, राजकीय पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले माझे माता, भगिनी आणि सर्व ज्येष्ठ नागरिकांनो, आताच मनोहरदादांनी सांगितलं की जे काही ज्येष्ठ वर्ग असेल, मजूर वर्ग किंवा इतर समाजातील घटक असेल, तो दररोज किंवा काही कालानंतर तालुक्याला जाऊ शकत नाही. त्यामुळं त्याच्या वेळेची आणि पैशाची बचत व्हावी म्हणून महाराष्ट्र शासनाने समाधान शिबिराचे आयोजन करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. आपण हा तालुक्यातील 4था कार्यक्रम आहे. आपण यापूर्वी देऊर, लामकाणी, सोनगीर या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला होता. आणि मला सांगायला आनंद होईल की जवळपास 1500 ते 1800 लाभार्थ्यांना आपण वेगवेगळ्या प्रकारचे लाभ वाटप केलेले आहेत. अजून आपले जवळपास 10 कार्यक्रम बाकी आहेत. या कार्यक्रमाचा उद्देश असाच आहे की आपण तालुक्याला न जाता आपल्या गावातच ज्या शासनाच्या विविध योजना असतील, त्याच्यात महसूल विभागाच्या बऱ्याच योजना आहेत, संजय गांधी योजना आहे, पुरवठा आहे, नंतर आपलं आरोग्य विभागाच्या आयुष्यमान कार्डची योजना आहे, कृषी विभागाच्या विविध साहित्य वाटपाच्या योजना आहेत, PM किसान आहे. नंतर आता सर्व शेतकऱ्यांना केंद्र शासनाकडून एक जसा आधार कार्डचा नंबर असतो तसा फार्मर ID देण्याबाबत शासनाच्या सूचना आहेत. आपल्या तालुक्यामध्ये आपण जवळपास 60 ते 70% जे शेतकरी वर्ग आहे त्यांचा आपण फार्मर ID काढलेला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करेल की ज्यांचे फार्मर ID काढलेले नसतील तर आपण या कॅम्पचा फायदा घ्यावा आणि आपले फार्मर ID काढावे. कारण की तुम्हाला कृषी विभागाची कोणतीही योजना असेल, तुमच्याकडे जोपर्यंत फार्मर ID नाही तोपर्यंत तुम्हाला त्या योजनेचा लाभ घेता येणार नाही. तसंच केंद्र शासनाची PM किसान योजना आहे. वर्षाला 6,000 रुपये आपल्याकडे जमा होत असतात. काही लाभार्थी अशा आहेत की त्यांचं बँकेतलं नाव आणि आधार कार्डवरचं नाव मॅच होत नाही, त्यामुळे त्यांचे लाभ शासनाकडून बंद करण्यात आलेले आहेत. तर या निमित्ताने मी विनंती करतो की आपलं सातबाऱ्यावरील नाव
आधार कार्डवरील नाव आणि बँकेतलं नाव हे तिघं सारखेच असले पाहिजे. त्यासाठी आपण आधार केंद्र इथं उपस्थित केलेलं आहे आणि त्यामार्फत आपण आधार कार्डवरील नाव चेंज करू शकतात किंवा सातबाऱ्यावरील नाव चेंज करू शकतात किंवा बँकेतील नाव चेंज करू शकतात. भरपूर साऱ्या योजना आहेत आणि हा कार्यक्रम जरी संपला तरी दिवसभर त्या विभागाचे अधिकारी कर्मचारी इथं उपस्थित राहतील आणि आपल्याला योग्य ते मार्गदर्शन करतील, आपल्या कागदपत्रांची छाननी करतील. शक्य असेल तर आपल्याला याच ठिकाणी लाभ देण्यात येईल. ज्या ठिकाणी काही कागदपत्रांची अपूर्तता असेल तर तो आम्ही तालुक्याला जाऊन त्याची पूर्तता करून आपल्याला यथायोग्य जो शासनाचा लाभ आहे तो देण्यात येईल. आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी शासनाच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो. रामदूत. जय हिंद, जय महाराष्ट्र. मंडळ अधिकाऱ्यांना मंडळ अधिकाऱ्यांना 4 वेळेस अर्ज देऊन सुद्धा वारीस लावलेला आणि वारीस तलाठी आपण वारीस लावला, नोंद मंजूर केली. मंडळ अधिकाऱ्यांनी नोंद कॅन्सल करून दिली. 36 मुक्ती शिवारातील 36 मुक्ती शिवारातील मंडळ अधिकाऱ्यांना 3 वेळेस अर्ज निवेदन बी दिलं तरी नाही घेतलं त्यांनी. अर्ज बी दिला तरी मंडळ अधिकाऱ्यांचं नाव सांग. कुठले मंडळ अधिकारी? मुक्तीचे मंडळ अधिकारी यांनी 3 वेळेस अर्ज करून सुद्धा तलाठी आपण नोंद मंजूर करून सुद्धा मंडळ अधिकाऱ्यांनी नोंद रद्द केली.